31 डिसेंबरची रात्र सरली, फटाके बाटल्या फुटल्या आणि भिंतीवर नववर्षाचं नवं कोरं कॅलेंडर लागतं. थोडक्यात काय तर वर्ष बदलतं. बदलत्या वर्षासोबत आपण आपल्यातही काही बदल करायचं ठरवतो. रोज जिमला जाणार, फास्ट फूड बंद करणार, एक्सचे विचार डोक्यातून काढून टाकणार, असं बरंच काही. हे न्यू इयर रिझोल्युशनचा ट्रेंड दरवर्षी येतो. काही जण तो वर्षभर फॉलो करतात, तर काहींच्या बाबतीत 2 जानेवारी उजाडताच हा ट्रेंड सुद्धा मावळलेला असतो. पण या न्यू इयर रिझोल्युशनचा इतिहास प्राचीन आहे. सध्याच्या मिडल ईस्ट मधील इराक आणि सिरियाच्या भागात 4000 वर्षांपूर्वी बेबीलोनियन साम्राज्य होतं. या बेबीलोनियनचं नवीन वर्ष पीक पेरणीच्या वेळी मार्च महिन्याच्या मध्यावर सुरू व्हायचं. वर्षाच्या सुरुवातीला हे बेबीलोनियन आपल्या देवाला नवीन वर्षात आपली कर्ज फेडण्याचं वचन द्यायचे. याच वचनांना न्यू इयर रिझोल्युशन्स म्हटलं जायचं. जर त्यांनी ही वचनं पाळली तर संपूर्ण वर्षभरात देवाची त्यांच्यावर कृपादृष्टी राहील, अन्यथा देवाचा कोप होईल, असा या लोकांचा समज असल्याचं म्हटलं जातं. बेबीलोनियनची हीच प्रथा प्राचीन रोमनांनी सुद्धा स्वीकारली. दुतोंडी रोमन देव जॅनसच्या नावावरून जानेवारी महिना हा नवीन वर्षाचा पहिला महिना मानला जातो, असंही सांगितलं जातं. जॅनसची 2 विरुद्ध दिशांना असलेली तोंड नवीन सुरुवातीची आणि गतकाळातील घटनांची साक्ष देत असल्याचे मानलं जातं. रोमन जनता जॅनस समोर यज्ञ करून नवीन वर्षात चांगल्या वागणुकीचे वचन द्यायचे. ही प्राचीन प्रथा हळूहळू जगभरात पसरली आणि श्रद्धेतून सुरू झालेल्या या प्रकाराचा ट्रेंड झाला. तुमची न्यू इयर रिझोल्युशन्स कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवून मोटिवेट करा. बाकी नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.